एखाद्याची यशस्वी वाटचाल आपल्याला नेहमीच प्रेरणा देत असते, पण त्यामागची खरी कहाणी काय असते? सक्सेस स्टोरीज सगळ्यांना ऐकायला आवडतात, पण रिअल स्टोरी काय असते? अशा दमदार पर्सनॅलिटीज बरोबर मी भार्गवी चिरमुले आता गप्पा मारणार आहे. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासामधून आपल्या आयुष्याला योग्य दिशा तर मिळणारच आहे. चला तर मग रेडिओ सिटीजच्या या पॉडकास्टद्वारे या सगळ्या यशस्वी लोकांची वाटचाल जाणून घेऊया. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. व्हेन्यू पार्टनर आहेत लोटस बँक्वे लॉन, मार्केट यार्ड, कोल्हापूर. क्लोथिंग पार्टनर आहेत शुभांगी सिल्क सारीज अँड बुटीक, संभाजीनगर, कोल्हापूर. मिल्क पार्टनर आहेत वारणा मिल्क, कोल्हापूर. मेकअप पार्टनर आहेत मेकअप बाय सुची बाय प्राची. माणूस कसा जगतो हे तो काय शिकत आलाय ह्याच्यावर बरेच वेळेला अवलंबून असतं. माणूस कसा घडतो तो त्याच्या घरच्यांप्रमाणे आणि शाळेत शिक्षकांनी केलेल्या संस्कारांवर ठरतो. उत्तम शिक्षक मिळाले, उत्तम गुरु मिळाला तर माणूस चांगला होतो, आणि हा चांगला माणूसच चांगला देश घडवू शकतो. आज याच चांगल्या समाजाची भारताला सगळ्यात जास्त गरज आहे. पण हे घडवण्यासाठी काही माणसं पोटतिडकीने प्रयत्न करतायत. कधी कमर्शियल असेल तर कधी मनापासून असेल, अशी काही मोजकी माणसं आहेत जी चांगला देश घडवण्यासाठी प्रयत्न करतायत. अशाच एका कोल्हापुरातल्या हरहुन्नरी माणसाला आपण भेटणार आहोत, ज्यांनी चांगला समाज घडवण्याचा वसा घेतलाय. भेटूया एज्युकेशनलिस्ट आणि स्कूल कन्सल्टंट ही नवीन थिअरी घेऊन येणारे श्रीपाद प्रल्हाद पाटील यांना. नमस्कार सर. तुमचा बायो वाचल्यानंतर तुम्ही तर इंजिनियर, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये प्रोफेसर, असा तुमचा खूप मोठा प्रवास, ते एक वेगळं प्लॅटफॉर्म तुम्ही आणलं आहे, ते म्हणजे स्कूल कन्सल्टंट. तुमचा हा प्रवास माझ्या प्रेक्षकांना ऐकायला फार आवडेल. सुरू करेन की पहिलं माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर इन्फोसिससाठी माझं सिलेक्शन झालं. तर इन्फोसिस जॉईन केलं आणि आय वॉज डुईंग सो वेल. पण तिथं वडील माझे शिक्षक होते, रिटायर्ड ॲज अ प्रिन्सिपल. त्यामुळे कुठंतरी घरात बरेच शिक्षक असल्यामुळे ती ओढ होती. तर इंजिनिअरिंगचा जॉब करत असताना माझ्या लक्षात आलं की समथिंग इज मिसिंग. मग व्हॉट इज मिसिंग? तर मग रिअलाईज झालं की कुठंतरी टीचिंग करून बघायचं आहे. मग हे करत असताना टेक महिंद्राला सिलेक्शन झालं. तर या मधल्या गॅपमध्ये म्हटलं टीचिंग करून बघावं. लकीली इन्फोसिसचा मॅनेजर होता, ही वॉज इन गुड कनेक्ट, सो ही सेड की गेट इट, आय विल गिव्ह यू दॅट स्पेस. मग मी इंजिनिअरिंगला जॉईन झालो आणि त्या इंजिनिअरिंग कॉलेजला जॉईन झाल्यानंतर परत आय टीकडे वळालोच नाही, कारण शिक्षण क्षेत्रच आपलं आहे हे रिअलाईज झालं. पण सर, खरं तर इन्फोसिस सारखा ड्रीम जॉब, म्हणजे जो इन्फोसिसमध्ये जॉब पाहिजे, खूप लोकांचं स्वप्न असतं सर. सगळेजण मला हेच सांगत होते त्यावेळेला आणि विचार यायचाही, पण मनापर्यंत पोहोचला नाही. आणि मग ठरवलं की याच क्षेत्रात जायचं आहे. मग इंजिनिअरिंगमध्ये परमनंट झालो. मग परमनंट म्हणजेच एंड असं बघितलं जातं, आणि माझ्याही मेमरी मॅपमध्ये तोच एंड दिसायचा त्यावेळेला. पण मी सो कॉल्ड वन ऑफ द फेवरेट इंजिनिअरिंग टीचर असं वाटायचं मला मुलांच्या बोलण्यातनं, फीडबॅकमधनं. पण मला फारसं डीप इंजिनिअरिंग येत नव्हतं. तर मग मला वाटलं की अरे देर इज समथिंग मिसिंग. म्हणजे मग ह्या भावनेतनं आपण जर कम्प्लीट एज्युकेशन मिळत नाही आहे, आपली मुलं प्लेसमेंटला बघत होतो, दे वर नॉट रेडी फॉर इट. मग मी विचार करत होतो की कुठं मुलं घडतील, कारण इंजिनिअरिंगला ऑलरेडी एक परसेप्शन घेऊन आलेली असतात मुलं. तर आय थॉट की अर्ली एज वुड बी अ राईट टाईम. मग मी ठरवलं की आपल्याला अर्ली एज म्हणजे 11वी-12वी या ठिकाणी मुलं आपण बदलू शकतो. तिथं त्यांचा माइंडसेट चेंज केला तर नक्कीच यामध्ये बदल होईल. सो मी परमनंट जॉब तो सोडला आणि एका ज्युनियर कॉलेजमध्ये, जे चांगलं इनिशियली इट वॉज नॉट वर्किंग वेल, इट वॉज वन ऑफ अ गुड इन्स्टिट्यूट, मग तिथं जॉईन केलं ॲज अ चॅलेंज. आणि लकीली मॅनेजमेंट ट्रस्टेड मी, गेव मी अन अपॉर्च्युनिटी की तू कर. आणि वयाच्या 26व्या वर्षी मला ती अपॉर्च्युनिटी देणं म्हणजे इट वॉज अ ब्लेसिंग फॉर मी. सो लकीली दोज पीपल वर गुड इनफ टू गिव्ह मी दॅट अपॉर्च्युनिटी. आणि मी त्या संधीचं सोनं केलं. म्हणजे वी ट्रान्सफॉर्म दॅट स्कूल ॲज अ टीम. आणि मग त्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये मला परत रिअलाईज झालं की 11वी-12वी इज अगेन लेट. मग स्कूलिंगची अपॉर्च्युनिटी मिळाली, स्कूलचं व्हाईस प्रिन्सिपल झालं. पण या जर्नीत माझ्या लक्षात येत होतं की मुलांना काहीतरी वेगळं करायचं आहे, आणि त्यांची जर्नी प्रत्येकाची वेगळी आहे. पण कुठं ना कुठं तरी या टेक्स्टबुकच्या दुनियेमध्ये आपल्याला त्याला एक लिमिटेशन आहे की हे सिलेबस एवढ्यातच संपवला पाहिजे. आणि मग यातून आपण कसं बाहेर पडता येईल, तर मग कुठंतरी एका वेगळ्या फिलॉसॉफीनं शाळा केली पाहिजे. मग तो प्रवास चालू झाला आणि यात
एक रिअलाईज झालं की वयाच्या 6 वर्षापर्यंत मुलाची 80% ब्रेन डेव्हलपमेंट होते. एवढं लहान वय. या हो. आणि इफ यू गो इन टू सायन्स इट सेज द सेम. अध्यात्मात गेलो तरी तो संदर्भ तसाच मिळेल. मग इथं जर 80% ब्रेन डेव्हलपमेंट होते, म्हणजे सिम्पल सांगायचं झालं तर ब्रेन, आपण हार्ड डिस्क घेऊ, ती फॉर्मॅटेड असते सुरुवातीला. तुम्ही जसा डेटा टाकाल तसा तो डेटा त्यामध्ये येतो. ब्रेन ही तसाच आहे. आय कन्सिडर इट इनिशियली एक फॉर्मॅटेड डिस्क आहे आणि तुमच्या सभोवतालीच्या एन्व्हायरमेंटमध्ये त्या हार्ड डिस्कवर डेटा येतो. तर वयाच्या 6 वर्षापर्यंत आहे असा येतो आणि तिथून हार्ड डिस्कवर एक रेफरन्स डेटा झाला की 6 वर्षानं रेफरन्स डिसिजन मेकिंग होतं. म्हणजे आधीचं काय आहे, नवीन काय येतं, हे प्रोसेसिंग होत तिथं पुढं जातं. त्यामुळे या फाउंडेशनल एजमध्ये वी हॅव टू गिव्ह अ राईट काइंड ऑफ अ एन्व्हायरमेंट. म्हणून मग प्रीस्कूल ही संकल्पना आली की आपण एका वेगळ्या फिलॉसॉफीनं, वेगळ्या म्हणण्यापेक्षा जी गरज आहे ती गरज पूर्ण होईल अशा फिलॉसॉफीनं प्रीस्कूल सुरू करणं गरजेचं आहे. आणि त्या थॉटमधून हा नालंदाचा प्रवास सुरू झाला की हाऊ कॅन वी स्टार्ट दिस स्कूल. मग या 6 वर्षापर्यंत ब्रेन डेव्हलप होत असेल तर अध्यात्मात म्हणा किंवा आधी म्हटलं की आईची गरज असते. मग ही शाळा कशी असावी, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असावं, तर मग 6 वर्षापर्यंत आईचं सानिध्य गरजेचं आहे असं म्हटलं गेलं आहे. तर मग आई आफ्टर बर्थ इट्स अ देर इज नो बायोलॉजिकल कनेक्शन विथ मदर. मग काय कनेक्शन आहे, तर आई म्हणजे मग तो सहवास आहे, आई म्हणजे जिव्हाळा आहे, आई म्हणजे घर आहे, आई म्हणजे फॅमिली आहे. मग अरे इट इज रेप्लिकेबल, म्हणजे इफ यू गो डीप तर अरे हे रेप्लिकेबल आहे. सर मग हा सहवास कसा, मग शाळा म्हणजे आई वाटली पाहिजे, ही थीम होती. आणि या थीममधून मी आणि माझे पार्टनर नालंदामध्ये आहेत जितेंद्र, तर वी वर थिंकिंग डीपली ओव्हर दिस की बाबा हे कसं बनवता येईल. आम्ही बरेच आर्किटेक्ट बघितले, पण शाळा म्हणजे मेमरी मॅपमध्ये एक चौकट आहे, असे वर्ग, अशीच शाळा असली पाहिजे. आणि कुठंतरी ती चौकट आम्हाला मोडायची होती की शाळा म्हणजे असं नाही, आयुष्यभर आपण आजही शिकतो. म्हणजे आज या पॉडकास्टमधून तुमच्याकडून मी काहीतरी 2 गोष्टी मगाचपासून शिकलो असेल सुरू होण्यापासून, तशी ही लाईफ लॉंग जर्नी आहे. त्यामुळे शाळेमध्ये तुम्ही शिक्षण बंदिस्त करू शकत नाही, तर ती शाळेची फ्रेमवर्क पण माइंडमध्ये तशी नसावी. मग ॲट द एंड आम्हाला रिअलाईज झालं की ही डिझाईनच आपल्यालाच बनवायला लागेल. लकीली माझा पार्टनर इज ऑल इन टू कन्स्ट्रक्शन अँड ही वॉज ऑल्सो इन टू एज्युकेशन. सो मग आम्ही ती डिझाईन बनवली आणि समहाव वी सक्सीडेड इन टू इट. आणि मग प्रत्येक, मला असं वाटतं ना, ती बनवताना वास्तू, त्यात आम्ही सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट होती. त्यामुळे आज त्या वास्तूमध्ये गेलं ना तर ती एनर्जीच सांगते. म्हणजे पहिल्यापासून एक डोक्यात होतं की शाळा बोलली पाहिजे, आणि जेव्हा कागलमध्ये त्या स्कूलमध्ये आम्ही जातो तेव्हा ती नक्की शाळा बोलते, कारण त्या प्रत्येक ह्याच्यात आमचा इंटेंट आहे. तर तो इंटेंट त्यामधून दिसतो. सो वी स्टार्टेड विथ फर्स्ट प्री स्कूल. आणि शाळेचं बांधकाम चालू झालं की पहिला प्रश्न यायचा, ते हॉटेल आहे का, ते रिसॉर्ट आहे का. आणि आम्हाला खूप आनंद व्हायचा की शाळा वाटत नाही, हे महत्त्वाचा इंटेंट होता. नक्कीच. कारण आम्ही तिथं मड फ्लोरिंग केलं. म्हणजे जेव्हा आत्ता आपण CBSE मध्ये कंपल्सरी आहे की सॉफ्ट फ्लोरिंग असावं, तर सगळ्यात सॉफ्ट फ्लोरिंग इज मड फ्लोरिंग. आपण तिथं काय करतो, कोबा करतो, त्याच्यावर परत रबर मॅट्स टाकतो आणि सॉफ्ट नंतर करायचा प्रयत्न करतो. पण अर्दन फ्लोरिंग आर द बेस्ट फ्लोरिंग. म्हणजे निसर्गाशी एकरूप कोण करत असेल तर ती माती करते. मी तुम्हाला तेच म्हणणार होते की ती माती माय असते. तुम्ही आई म्हणालात तर माती देखील आपली आईच आहे, कारण आपण पुन्हा तिथेच जाणार आहोत, तिथंच आलोय. आणि मातीमध्ये म्हणजे मी रिसेंटली एक नैनितालमध्ये 30 दिवसाचं वर्कशॉप होतं मड कन्स्ट्रक्शनवर, मी तिथं गेलो होतो. आणि तिथं पण एक्सपिरियन्स जो होता, म्हणजे रादर काही गोष्टी माहीत नव्हत्या त्या कळाल्या की मातीमधून इट टेक्स यू टू अ डिफरंट लेवल. म्हणजे मड कन्स्ट्रक्शन जर आपण म्हटलो तर त्याची लाईफ, दगड आणि मातीचं कन्स्ट्रक्शन 200-300 वर्षाची लाईफ आहे, आणि सिमेंट कन्स्ट्रक्शनचं 50 वर्षाचं आहे. म्हणजे आज आपण इथं बसलो या रूममध्ये, जर आपण एन्व्हायरमेंट वाईज सगळे पॅरामीटर्स चेक केले तर मड कन्स्ट्रक्शनच्या बिल्डिंगमध्ये इट्स अ फार बेटर प्लेस टू बी इन. बट समहाव वी आर मुव्हिंग टुवर्ड्स अ डिफरंट एरा. आणि मग जे कन्स्ट्रक्शनमध्ये जे दिसतंय ना आपल्याला की मूळ स्वरूप सोडून दुसरीकडे चाललंय, तसं एज्युकेशनमध्ये पण मूळ स्वरूप सोडून आपण कुठंतरी वेगळीकडे प्रवास चाललाय का, हा प्रश्न येतो. म्हणजे बाह्य जगाबद्दल आपल्याला सगळं सांगितलं जातं. म्हणजे तुम्ही कम्प्युटर्सच्या इनपुट डिव्हाइसेस जर विचारले तर लगेच कळतील, पण तुम्हाला ब्रेनकडं कुठून कुठून इनपुट येतो आणि कसा प्रोसेस होतो हा जर प्रश्न विचारला तर फार कमी लोक उत्तर देऊ शकतील. म्हणजे आपल्या 5 सेन्सेसचा अवेअरनेस देखील आपल्याकडे नाही. नक्कीच. म्हणजे मी जर तुम्हाला आता त्या ACचा आवाज ऐकायला सांगितला तर कदाचित तो आवाज तुमचा आता वाढत चाललाय. तर द डे यू फोकस
इट विल स्टार्ट यू आर कॉन्शियसली युझिंग इट. बरोबर. म्हणजे कॉन्शियसली सेन्सेसबद्दल अवेअरफुली बघणं आणि प्रवाहानं बघणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर मग त्या प्रवासात आमचा तो स्कूलचं कन्स्ट्रक्शन आम्ही त्या पद्धतीनं केलं. म्हणजे आजही आम्ही संध्याकाळी जेव्हा तिथं बसू, मुलं येतात, तर सॅटर्डेला सुद्धा मुलं येतात सुट्टी असली तरी. सो दे एन्जॉय. मग तिथं आपल्याकडं सोल रूम आहे. म्हणजे आता जे मी म्हटलो की बाह्य जगाबद्दल खूप शिकवलं जातं एज्युकेशनमध्ये, पण आंतरिक जे इंटरनल जे इंडियाचं कल्चर आहे की ज्याच्यामध्ये वी वर ऑल इन टू डीप इनसाइड आर सेल्फ, not in the exterior world, but it has to be blend and balance of both. तर मग आमच्याकडं सोल रूम आहे की जिथं आपण प्रोसेसिंग काय करतो, हाऊ डू यू फोकस ऑन युअर सेल्फ, हाऊ आर यू सेल्फ अवेअर, याची आपला स्वतःचा करिक्युलम आहे की सोल रूम नावाची ॲक्टिव्हिटी असते. डेली तिथं 1 तासाचा वेळ त्याला दिला जातो आणि वी प्रोसेस देमसेल्फ टू बी अवेअर. ब्रीदिंग पॅटर्न्स असतील, योगा असेल, मेडिटेशन असेल आणि सोल रिलेटेड अवेअरनेसचे करिक्युलम आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत. वी फॉलो दॅट. मग इंडियामध्ये बरेच चांगले स्कूल्स असतील, अल्टरनेट स्कूल्स बँगलोर, मुंबई, तेलंगणामध्ये आहेत. आय हॅव पर्सनली व्हिजिटेड दोज स्कूल्स टू स्टडी की ॲट ॲक्च्युअल काय चालू आहे. अँड दॅट इज हाव वी केम अप विथ आर फिलॉसॉफी फॉर नालंदा, दॅट इज ब्रेन, बॉडी अँड सोल. म्हणजे 3 अँगलमध्ये आपण नालंदामध्ये बघतो. एक आहे ब्रेन रिलेटेड करिक्युलम, म्हणजे जो CBSE करिक्युलम आम्ही फॉलो करतो. बॉडी इज ऑल अबाउट युअर 5 सेन्सेस, युअर डायट. आपल्या शाळेमध्ये फ्रूट ब्रेक ही कंपल्सरी आहे. आपल्या 4ही शाळेमध्ये एकही मुलगा नाही जो फ्रूट्स खात नाही. सगळी मुलं फ्रूट्स खातातच. वॉटर ब्रेक आहे. 20 मिनिटाचं मेडिटेशन डेली चालतं. कारण ज्या बेसिक गोष्टी आहेत आत्ताच्या जनरेशनला, जेन झी सो कॉल जे म्हणतो, तर त्यांच्यापर्यंत जे पोचायला पाहिजे ते बेसिक आहेत. आणि देन दे एन्जॉय, बट आय सी देम एन्जॉईंग दीज थिंग्स. करेक्ट. सो सोल पार्ट आणि थर्ड पार्ट इज सोल, ब्रेन, बॉडी अँड सोल. सोल, ॲज आय टोल्ड यू, इट्स ऑल अबाउट युअर इंटरनल जर्नी विच हॅव नेवर बीन एक्सप्लोर्ड. म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हटलात की आम्ही स्कूल कन्सल्टिंग करतो, तर त्या स्कूल कन्सल्टिंगच्या जर्नीमध्ये, सो तेजस इज माय पार्टनर इन स्कूल कन्सल्टिंग. सो इन दॅट जर्नी आय रिअलाइज की ही आपली इंटरनल जर्नी जी आहे ती एक वेगळीच आहे आणि दॅट इज रिफ्लेक्शन. म्हणजे आय सी schools are reflection of owner's mindset, and so is any business. Correct. And the day you work on yourself, things start changing at a great level. सो मग ते मुलांपर्यंत कसं पोचवता येईल, म्हणजे जे आपल्याला फार लेट कळालं असं मला वाटतं, तर ते मुलांपर्यंत वेळेत लवकर कसं पोचवता येईल, तर शाळा हे सगळ्यात चांगलं माध्यम आहे. आणि तिथं आपण जर हे बदल केले, ते अवेअरनेस घडवून आणले, तर इझिली तिथं पोचता येईल. तर अशा पद्धतीनं आमची नालंदा नावाची छोटी प्री स्कूल कागलमध्ये आमची सुरू झाली. त्यावेळी कोविडमुळं सगळे वर्क फ्रॉम होमवाले चांगले आपले इथले यंग इंजिनियर्स तिथं होते, डॉक्टर्स होते, ॲडव्होकेट्स होते. त्यांनी रिस्पॉन्स दिला चांगला. ती फ्लरिश झाली प्री स्कूल आपली. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये आपली नागाळ पार्कमध्ये स्कूल चालू झाली, प्री स्कूल टू 10th. कोल्हापुरात आणि 2 ठिकाणी आपल्या प्री स्कूल्स आहेत. आणि इट्स अ जर्नी नाव, ग्रोईंग जर्नी. रिसेंटली वी वर अवॉर्डेड ॲज बेस्ट फिलॉसॉफी स्कूल इन कोल्हापूर बाय ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड्स. So this is all journey going on, and when we see things happening, it's really great to see kids changing, seeing that response. आता आपल्या शाळेमध्ये पॉटरी लॅब आहे, तर मुलांना पॉटरीवर क्रिएटिव्हिटी, म्हणजे पॉटरी लॅब ठेवण्यामागचा इंटेंट असा होता की आज मुलांना ना चौकटीत 1 2 3 4 हे झालं की झालं, म्हणजे लाईफ अशी एक फिक्स्ड वाटते. करेक्ट. पण जेव्हा तुम्ही, इफ यू गो डीप, ह्युमन बिईंग इज अ क्रिएटर, ही इज नॉट अ फॉलोअर, ही इज मेंट टू बी अ क्रिएटर. तर आपण घडवणारे आहोत. आणि मग घडवू कसं शकतो, तर आधी लहानपणापासून कुठंतरी सवय पाहिजे. मग जेव्हा मातीपासून तुम्ही काहीतरी घडवता, तर तो जो आनंद आहे आणि जो ब्रेनला तुम्हाला सबकॉन्शियस मेसेज आहे की अरे आय कॅन क्रिएट एनिथिंग, तो जो मेसेज जातो ना, देन यू ओपन अप डिफरंट डायमेन्शन्स, डिफरंट इट्स ऑल टुगेदर अ डिफरंट गेम देन. की जेव्हा तुम्हाला कळतं, कारण ह्या जॉबच्या रुटीनमध्ये, म्हणजे जो मी स्वतःही अनुभव घेतला, की यू लिमिट युअर सेल्फ विथ सर्टन थिंग्स, आणि मग ती बाउंड्री म्हणजे सर्वस्व वाटतं. पण जेव्हा ह्याच्या पलीकडे जाऊन बघू, तर लाईफ वेगळं आहे. कारण ही कॅश ड्रिव्हन सोसायटी आहे, ती तुम्हाला काही बंधनात ठेवण्यासाठी डिझाईन केलेली आहे. आणि द डे यू लुक आउट ऑफ दिस, लाईफ इज ब्युटिफुल. आणि आत्ताची जी जनरेशन आहे, त्यांच्याकडं तो पोटेन्शियल आहे, ते हंगर आहे,
ती करायची ॲबिलिटी आहे, फक्त तो रेफरन्स पाहिजे. आज काय झालंय की मुलांकडे ऑलरेडी गुड इनफ इकॉनॉमिकल सेफ्टी ऑलरेडी आहे बऱ्याचशा अंशी मुलांकडं. मग ते बघून आता काही करायला आहे का, हाच प्रश्न आहे. आणि मग करायला दिसलं नाही की मग डायरेक्शन नाही. पण ही जर डायरेक्शन दिली, म्हणजे पालकांकडूनही तो अवेअरनेस आला आणि ती जर डायरेक्शन दिली की देर इज मेनी थिंग्स टू डू. आज बघाल तर खूप कमी तन्मय बक्षीसारखा खूप कमी एजमध्ये चांगल्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करणारी मुलं आहेत आणि चांगल्या पॅकेजमध्ये जाणारी आहेत. आणि ॲव्हरेज एंटरप्रेनर म्हणजे आज सक्सेसफुल एंटरप्रेनर्सचं जर काढलं तर इट हॅज कम 20 to 23 आय गेस. मग आता हे आता का होतं आहे, तर अवेअरनेसमुळं होतं आहे. सो जर आपण सक्सेसफुल लोकं बघितली, म्हणजे विराट कोहली घ्या, सचिन तेंडुलकर घ्या, क्रिकेट आवडतं त्यामुळे क्रिकेटची नावं जास्त येतात, तर त्या लोकांनी खूप आधी करिअर चालू केलं, कमी एजमध्ये चालू केलं. आणि जेव्हा कमी एजमध्ये करिअर चालू होतं तर सक्सेस इज बाय डिफॉल्ट इन दॅट प्लेस. आणि आज जेव्हा एक्सपोजर मुलांना जास्त मिळेल आणि ते कमी एजमध्ये एखाद्या करिअरकडे बघू लागतील, नॉट ॲज अ करिअर, इवन ॲज अ पॅशन, इट विल टर्न इन टू अ करिअर. म्हणजे जुन्या काळामध्ये कास्ट नसून, म्हणजे मला वाटतं ते प्रोफेशन होतं. आणि मग ते घरातच युनिव्हर्सिटी होती. म्हणजे सुतारकाम जर घरात चालतं तर तो लहानपणापासूनच त्या धुळीमध्ये असतो, किंवा त्याला ते दररोज बघतो काय चाललंय काय नाही. त्याला त्या टूल्सपासून लांब ठेवायची गरज नसते, कारण त्याला माहीत असतं काय येते. आणि सबकॉन्शियसली तुम्ही त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहून भविष्यात तुम्हाला सो कॉल्ड डिग्रीची गरज नव्हती, तीच युनिव्हर्सिटी होती. आज ते प्रोफेशन्स वेगळे झाले, त्यामुळे आपल्याला युनिव्हर्सिटीजमध्ये जावं लागतं, ते शिकावं लागतं. पण शिकायच्या जर्नीमध्ये 28-32 वय जर निघून जात असेल तर तो एक विचार करण्यासारखा नक्कीच भाग आहे की आर वी रिअली इन्व्हेस्टिंग. म्हणजे महाराजांचा जर इतिहास बघितला तर तो ज्या वयामध्ये आपण डिग्री घेऊन बाहेर पडतो त्यावेळी साम्राज्य उभं केलं होतं. आणि त्यांच्याकडनं शिकायचं झालं तर त्या अर्ली एजमध्ये ते विजन बघणं आणि त्याच्या मागं ध्येयाच्या मागं त्या पळणं, हे जर झालं तर नक्कीच दीज किड्स कॅन क्रिएट ग्रेट फ्युचर. अँड आय एम शुअर दे विल. आपल्यालाही थोडंसं बदलायची गरज आहे, पेरेंट म्हणून त्याच्याकडं तसं बघायची गरज आहे. आणि या जर्नीमध्ये हे दिस हॅपन्स वेल. सो स्कूलमध्ये म्हणाल तर आपल्याकडं वी वर्क ऑन 5-6 hours ऑफ अकॅडमिक्स, 2-3 hours ऑफ क्लब पिरियड्स. मग फ्री प्ले असतो, जिथं त्यांना जे आवडतं ते करतात. आम्ही त्यांना डायरेक्ट करत नाही की त्या वेळेत काय करायचं आहे, हे करा ते करा, बिकॉज फ्रीडम इज समथिंग विच विल टेक यू टुवर्ड्स व्हॉट यू वॉन्ट. सो थिंग्स आर हॅपनिंग इन दॅट. आणि तुम्ही सुरुवातीला म्हटलात कन्सल्टिंग. सो नालंदा बरोबरच दुसरा प्रवास चालू झाला, तो म्हणजे कन्सल्टिंगचा, जिथं आम्ही स्कूल्सना हाऊ वी कॅन हेल्प देम ग्रो, ब्लॉसम. सो दॅट्स हाव द जर्नी स्टार्टेड. मग स्कूलसोबत आम्ही बरेच स्कूल्स आहेत, म्हणजे पुणे, मुंबई, नाशिक, मिरज, की वेअर वी वर्क हँड इन हँड सो दॅट दीज स्कूल ग्रो. फक्त एक भाग आम्ही नक्की ठेवला आहे की एक अट आहे की जर त्या स्कूल्सबरोबर आम्ही काम करत असू तर त्या स्कूलला फिलॉसॉफी स्कूलकडं जाणं ही एक मॅन्डेट आम्ही ठेवतो, की वी जस्ट डोंट वर्क विथ देम हू वर्क विथ टेक्स्टबुक टीचिंग लर्निंग. की तुम्ही जर पुढच्या पिढीसाठी माय विजन इज टू ट्रान्सफॉर्म इंडियन एज्युकेशन अँड आय एम शुअर वी आर हेडिंग टुवर्ड्स इट अँड आय विल बी अ पार्ट ॲज आय एम ऑलरेडी डुईंग इन दॅट प्रोसेस. तर त्या विजनकडं जे इन्स्टिट्यूट्स, ऑर्गनायझेशन्स अलाइंड आहेत, वी चोज दोज ऑर्गनायझेशन्स अँड वी वर्क विथ देम. म्हणजे आत्तापर्यंत वेबसाईट नाही, कार्ड नाही, काहीच नाही, आणि स्टील वी आर डुईंग ग्रेट. आणि वी आर चुझिंग गुड क्लायंट्स. आणि फॉर्च्युनेटली ती तशी लोकं येत आहेत. आता पुण्यामध्ये एक स्कूल आहे जिथं इकिगाई बुक आपण तिथं मॉडेल करतोय इन द होल स्कूल. संगमनेरकडे एक स्कूल होती जिथं प्रवचनात्मक शिक्षण असं काम चालू होतं. एका ठिकाणी AI स्कूल असं काम चालू आहे. कारण सर आता काही मॉडर्न गोष्टी पण घडणार आहेत की AI सारख्या आहेत, पण त्याचबरोबरीने मला असं वाटतं हे CBSE, ICSE, आपण तर सगळे SSC वाले स्टुडंट आहोत. मला शुअर तुम्ही पण SSC का? मी स्टेट बोर्ड ना, पण सगळेच SSC वाले आहोत. पण आता हे CBSE आणि ICSEचं फॅड वाढलंय. हे सगळं करताना सर त्यांच्या इतिहासामधनं, त्यांच्या भाषेमधनं
आपली संस्कृती बाहेर जाताना दिसते. मग त्यांना इतिहास पण फ्रेंच रेव्होल्युशन्स, रशियन रेव्होल्युशन्स हे शिकायलाच पाहिजे, 100% शिकायला पाहिजे, मी नाही म्हणत नाही. पण महाराजांचा इतिहास नाही, चोला इतिहास नाही, वेगवेगळी साम्राज्य असतील किंवा आपला संग्राम, स्वातंत्र्य संग्राम जो आहे तो पण अगदी थोडा शिकवला जातो. ह्या इंटरनॅशनल बोर्ड्सबद्दल बोलते. भाषा पण त्यांना फ्रेंच, जर्मन, रशियन, स्पॅनिश या सगळ्या असतात. पण आपल्या संस्कृत आहे, प्राकृत आहे, मोडी आहे, या लिपी, या भाषा हे पण त्यांच्यामधनं कमी होत चाललंय. पण आपण आपल्या मार्गातनं ह्याच्यासाठी काही प्रयत्न करणार आहोत का? सुरुवातीला पहिलं त्या प्रश्नाकडे जाऊ आणि मग आपण काय प्रयत्न करतोय तिथं जाऊ. तर ह्याच्याकडे आपल्याला खूप मागं जावं लागेल की जेव्हा एज्युकेशन सिस्टीम ही आली तर एज्युकेशन सिस्टीम कुठल्या हेतूनं डिझाईन झाली की कुठलाही आधीचा जर कुठलाही प्रोडक्ट बघितला तर त्याच्या मागं काहीतरी विचार होता. बरोबर. तर मग ही एज्युकेशन सिस्टीम का आली? तर ही एज्युकेशन सिस्टीम इंडस्ट्रीयल इरामध्ये आली, जी आता आपण पाहतो की ज्यामध्ये या कालावधीपासून कारखान्यात जाऊन ते पर्टिक्युलर काम करता यावं त्या माणसाला. आणि इंडिया वॉज अ ह्यूज स्कोप विथ पॉप्युलेशन मोठी होती, मग त्यांना तो सोर्स दिसला. मग दिस एज्युकेशन सिस्टीम वॉज डिझाईन की एखाद्या व्यक्तीचं असं प्रोग्रॅमिंग व्हायला पाहिजे की तो ती गोष्ट सातत्यानं तीच करत असला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला दिसेल की शाळेमध्ये युनिफॉर्म आहे, ऑफिसेसमध्ये पण युनिफॉर्म आहेत, शाळेचेही वेळ तशाच आहेत, ऑफिसचेही वेळ तशाच आहेत. ही इकोसिस्टीम डिझाईन केली गेली होती का? तर ही एकमेकांना कॉम्प्लिमेंटिंग आहे आणि त्याच्यानुसार आउटकम येईल. म्हणजे हे इट इज डिझाईन्ड की आउटकम असं आलं पाहिजे की ती रिपीटेडली गोष्ट होईल. आपण क्वेश्चन अँसर्सच लिहितो, तिथंही ऑफिसमध्ये त्यावेळी तेच काम करणं गरजेचं होतं. तर ज्या वेळेला ही डिझाईन झाली दॅट वॉज आयडियल डिझाईन, त्या कालासाठी ती गरज होती. तर आफ्टर इंडस्ट्रीयल इरा इन्फॉर्मेशन आलं की इन्फॉर्मेशन हॅड अ व्हॅल्यू. त्याच्यानंतर आपण आता ओव्हर द पिरियड आपण AI-कडे येतोय. तर आता जी गरज आहे ती गरज बघून ही इकोसिस्टीम डिझाईन करण्याची गरज आहे. साधं उदाहरण तुम्ही AI-चं घेतलं तर आपण आता प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आणि उत्तर लिहायची, आपल्याला करेक्ट लिहिलं तर मार्क्स मिळतात. तुम्ही जेव्हा AI वापरता तर उत्तरं सगळी अवेलेबल आहेत. पण AI वापरण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की योग्य प्रश्न विचारणं. तर कदाचित येत्या काळामध्ये प्रश्नपत्रिका उत्तर लिहायला लागणार नाही, योग्य प्रश्न कसा लिहावा असं लिहावं, उत्तरपत्रिका येईल, उत्तरपत्रिका येईल. करेक्ट. कारण द मोर ज्या लेवलला तुम्ही AI-शी कम्युनिकेट कराल त्या लेवलचं उत्तर तुम्हाला परत मिळेल. सो इट इज मोर इम्पॉर्टंट की हे समजून घेऊन आपण डिझाईन केलं पाहिजे. तर तसं आता या प्रयत्न काय चालू आहेत, तर आता आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग जे म्हणतो की क्वेश्चनिंग स्किल्स, साध्या भाषेत म्हटलं तर लहान मुलांसाठी क्वेश्चनिंग स्किल्स आहेत. आज आपण प्रश्न विचारले तर उत्तरं देत असताना त्याला प्रश्न विचारायचेत कसे हे अवघड होतं. म्हणजे आपल्या आधीच्या संस्कृतीत एखाद्याला विचारायचंच कसं, हा इथूनच पहिला प्रवास सुरू होतो. तर मग क्वेश्चनिंग स्किल्सवर आमचं काम चालू आहे. प्री स्कूलपासून आम्ही फिजिकल कोडिंग पण आम्ही प्री स्कूलमध्ये करतोय की लेफ्ट सिग्नल दिसला तर ती कार लेफ्टला वळेल, राईट ठेवली तर राईट, म्हणजे कॉन्सेप्ट त्यांना समजेल. त्याच्यानंतर कलर वाईज म्हणजे जे प्रोग्रॅमिंग लूप्स आपण जे करतो ते फिजिकल कोडिंगमध्ये होईल. क्वेश्चनिंग स्किल्स समजेल, कारण जर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सध्याचं सगळ्यात मोठं करिअर ऑप्शन्स दिसतोय, तिथं जायचं आहे तर इट्स ऑल अबाउट राईट क्वेश्चन्स. तर मग ही जर्नी चालू आहे की वी आर गिविंग देम AI, वी आर गिविंग देम रोबोटिक्स इवन ॲट प्री स्कूल लेवल, आणि दॅट इज हाव विल टेक इट. आणि जसं मी म्हटलं की या AI जगात इट्स मोर इम्पॉर्टंट टू बी मोर ह्युमन, टू यूज AI. आणि मग त्यासाठीच जे सोल पार्ट आहे, बॉडी पार्ट आहे, when all these three are aligned, you can do anything in world. Absolutely. जर स्पिरिच्युअली पण ब्रेन, बॉडी, सोल हे तिन्ही असे डायनॅमिक्स आहेत. एकाच जरी बदल तुम्ही घडला तर उरलेल्या दोघांमध्ये आपोआप होतो. म्हणजे आपण एक्सरसाइज करू लागलो तर आपोआप कॉन्फिडन्स वाढतो, तुमचे यू परफॉर्म वेल. मेडिटेशन केलं तरी वाईस वर्षा. सो ऑल थ्री आर सेम इक्वली इम्पॉर्टंट. यू स्टार्ट वर्किंग ऑन देम अँड it works. That's how it is. आणि भाषांविषयी आणि आपण जो मुद्दा मांडला तो त्याबद्दल आपण काही प्रयत्न करू शकतो का? हो. आता भाषा नवीन एज्युकेशन पॉलिसी बघाल तर R1, R2, R3 असं CBSEनं रिसेंटलीच डिक्लेअर केलं की 3 भाषा कंपल्सरी आहेत. मराठी आणि हिंदी तर राहीलच म्हणजे महाराष्ट्रासाठी, आणि मग इंग्लिश, आणि मग आणि कोण फॉरेन लँग्वेज देत असेल तर भाषेकडं जात असताना म्हणजे भाषा आणि नंबर्स मी असे सिमिलर पद्धतीनं बघतो. म्हणजे
त्यांच्याकडं फार महत्त्व देण्यापेक्षा, म्हणजे आधीच्या काळामध्ये तुम्ही जर गेला तर भाषा खूप कम्युनिकेशनमध्ये फार नंतर आली. मग इफ यू टॉक अबाउट कम्युनिकेशन, 80 to 90% इज अबाउट युअर बॉडी लँग्वेज, पॉश्चर, एक्सप्रेशन्स, आणि हार्डली 10 to 5% इज ऑल अबाउट वर्ड्स. तर हा अवेअरनेस कम्युनिकेशन, कारण भाषा कशासाठी आहे? कम्युनिकेट करण्यासाठी. तुम्ही जर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल्स म्हणून आपण जर बघितलं तर त्यातला एक भाषा एक भाग येईल. आणि मग कोणती भाषा इकडं जर गेला तर मग आता आपण ऑलरेडी मराठी ह्या बघतोय, तर संस्कृत जी आपली कोअर आहे, आणि ऑफकोर्स इफ यू स्टडी एव्हरी इयर, संस्कृत अशी एक भाषा आहे की जगात काही नवीन गोष्ट जर बनली तर त्याच्यासाठी शब्द हा संस्कृतमध्ये अवेलेबल आहे. बाकीच्या भाषांना तो बनवावा लागेल, क्रिएट करावा लागेल. दिस इज द ओनली लँग्वेज वेअर इट इज फ्लेक्झिबल. दॅट इज द रिझन कोडिंगसाठी ती इनिशियली कन्सिडर केली जाते. तर त्यामुळं फॉर अस वी आर गोईंग विथ मराठी, हिंदी आणि इंग्लिश. पण वी सी भाषा बघताना कम्युनिकेशन म्हणून बघतोय आमच्याकडे बघत असताना, आणि भाषेंमधले ते सिम्बॉल्स म्हणून शिकवतो शाळेमध्ये, की नंबर्स जरी असले, आता 0, 1, 2, 3, 1ला काहीच व्हॅल्यू नाही आहे. 1ला आपण 1 म्हणतो म्हणून व्हॅल्यू आहे. उद्या 2ला 1 म्हटलं तर तो 1 आहे. तर वी ट्राय टू कम्युनिकेट की हे भाषा तुम्ही स्वतःची भाषा कशी करू शकताय. आपण आधी आपले आई वडील किंवा काका काकी उलटी रफची भाषा बोलायचे किंवा उलट बोलायचे, तर तो एक रेफरन्स होता आपल्याला की अशी भाषा असू शकते, आणि ते स्वतःच त्यांनी ती क्रिएट केलेली आहे. त्या तिघांनाच कळायचं. काही वेळा आता तुम्ही म्हणाल साडी दुकानामध्ये दुकानदार एकमेकांशी बोलतात, त्यांनी तयार केलेली भाषा आपल्याला खूप लक्ष देऊन ऐकायला लागतं की हे काय बोलतायत, ते आपल्याविषयी बोलतायत काय. पण ते कळत असतं की जसं तुम्ही म्हणालात, कळत असतं की ते साडीच्या किमतीविषयी बोलतायत, रंगाविषयी बोलतायत, पॅटर्न विषयी बोलतायत. म्हणजे तुम्ही म्हणतात तसं इट इज म्हणजे कम्युनिकेशन आहे. तुम्ही फोकस ठेवून केलं की तुम्हाला कळतं की काय चाललंय. आणि मग जेव्हा इंटेंट कळतो ना कुठल्याही गोष्टी, तर मग गोष्टी सोप्या होतात. मॅथ्सचा इंटेंट जेव्हा लक्षात येईल आणि मग ते सिम्बॉल्स म्हणून मुलं बघतील, तेव्हा मॅथ्स अवघड नसेल, तेव्हा त्याला कळेल अरे आपणच ह्याला अर्थ दिला. तर इट बिकम्स इझी. आणि लँग्वेज ही तशीच आहे. तुम्ही त्याच्याकडे कम्युनिकेशन म्हणून बघा आणि मग ती सोपी दिसेल. मग कुठली भाषा मॅटर करणार नाही, कम्युनिकेशन मॅटर करेल. तुम्ही भाषेमध्ये खूप एकदम डीप नॉलेज असेल, पण तुम्ही जर पुढच्यापर्यंत पोहोचू शकत नसाल तर मग त्या भाषेच्या प्रभुत्वाचाही उपयोग नाही. पण तुमच्या या सगळ्या स्वप्नांसाठी आणि नालंदासाठी मला असं वाटतं की अजून एक स्टेप पुढची म्हणजे रेसिडेन्शियल स्कूल ही पण आहे. ती कुठे प्लॅन होती आपली? सो कोल्हापूरच्या अराउंडच आम्ही प्लॅन करतोय. आय गेस विल सून स्टार्ट विथ इट इन अ कमिंग इयर. तर रेसिडेन्शियल स्कूल अशा कारणानं की आता आपण या स्कूलमध्ये अभंग, म्हणजे माझ्या जर्नीमध्ये मध्यंतरी एक फेज आली जेव्हा मी अभंग ऐकू लागलो आणि मला दिसलं की त्यामध्ये खूप क्रिस्प आणि क्लिअर मेसेजेस आहेत. इट इज नॉट अबाउट युअर रिलिजन, नथिंग. इट इज व्हेरी क्रिस्टल क्लिअर. आणि मग हे जर एवढं क्लिअर ऑलरेडी आपल्या इथं लिहिलेलं आहे तर ती गोष्ट मुलांपर्यंत पोचली पाहिजे. मग हे रेसिडेन्शियल स्कूलमध्ये या सगळ्या गोष्टी करणं खूप इझिली आहे, कारण तो वेळ आहे. तर त्या कॉन्सेप्टनं आपण तिथं उतरतोय की तो पूर्ण वेळ मुलांना ती इकोसिस्टीम कशी द्यावी. म्हणजे गुरुकुल पद्धतीकडे जर आपण गेलो तर गुरुकुल पद्धतीमध्ये गुरु बघितला जायचा आणि त्या शाळेत पाठवलं जायचं. आता तिथं नॉलेज ट्रान्सफर कसं होत असेल असा मला सारखा विचारायचा. तर आता आईवडिलांबरोबर आपण राहतो, आपल्याकडे कुठला करिक्युलम नाही आहे, पण पुढं जाऊन कोणतरी म्हणतं तू आईसारखा बोलतोस किंवा वडिलांसारखा बोलतोस, तुझ्याकडे ही गोष्ट तिथून आलेली आहे. आता दिस इज हाऊ इट हॅपन्स वेन यू आर इन दॅट स्पेस. म्हटलं जातं ना, तू कोण आहेस असं जर विचारलं तर ॲव्हरेज ऑफ 7 पीपल अराउंड यू, ते जर काढलं तर ते म्हणजे तुम्ही आहात. मग ही 7 लोकं, मग त्या जेव्हा आपण गुरुच्या सानिध्यात जातो आणि तेवढा वेळ कालावधी घालवतो तर त्याच्याकडचे जे चांगले गुण आहेत ते सबकॉन्शियसली तुमच्यापर्यंत येऊन जातात. तर मग गुरुकुल पद्धती जी होती ती या कारणानं ती तेवढी डीप होती. सो वी फील फ्युचर इज समवेअर अराउंड दिस रेसिडेन्शियल स्कूलिंग. आणि आज गरजही आहे. आई वडील वेळ देऊ शकत नाहीत कारण ज्या पद्धतीचं काम त्यांचं असतं मग तो जस्टिस मिळत नाही आहे. तर मग तो रेसिडेन्शियलला मुलाला तरी जस्टिस मिळाला पाहिजे. तो ती एक जर्नी आहे. लेट्स सी हाऊ इट हॅपन्स. नाही, तुमची ती जर्नी तितकी छान होईल आणि तुमच्या सगळ्या
माइंड, बॉडी आणि सोल ह्या सगळ्या महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे असं मला वाटतं. कारण आत्मा तू परमात्मा हेच आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवलं आहे. ह्या प्रवासासाठी आमच्या सगळ्या टीमकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा आणि लवकरच रेसिडेन्शियल स्कूल सुरू होऊन एक चांगला समाज तुम्ही घडवाल आणि असेच अभंग तुमचे विचार राहतील त्याबद्दल कौतुक. थँक्यू. थँक्यू सो